नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या अगोदर शेतकऱ्यांना ₹2,000 हा हप्ता देण्यात येणार होता. तर मित्रांनो, आता यामध्ये बदल करून आता शेतकऱ्यांना ₹3,000 हा हप्ता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, तसेच यामधून काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर यामधील ते अपात्र करण्यात आलेले शेतकरी कोण असतील, तसेच यासाठी पात्रता काय असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मध्ये एक मोठा आणि चांगला बदल केला आहे. मित्रांनो, आधी शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 मिळायचे. आता ही रक्कम वाढवून ₹9,000 ही करण्यात आली आहे. मित्रांनो, महागाई वाढल्यामुळे आणि गरजूंना मदत होण्यासाठी ही रक्कम वाढवल्याचं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत ₹6,000 मिळतात. तर राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून ₹15,000 हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत. मित्रांनो, हे पैसे 3 टप्प्यामध्ये थेट बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकारने ही योजना पूर्णपणे डिजिटल ही केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयात धावपळ करावी लागणार नाही. तसेच पैसे खात्यात जमा झाले की नाही हे मोबाईलवर लगेच माहिती मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च आणि शेतीचे काम हे नियोजनाने करता येईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या पैशामुळे शेतकरी चांगले बियाणे, खते आणि औषधी घेऊ शकतात. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढेल आणि उत्पन्नही जास्त होईल. काही शेतकरी हे पैसे वापरून ड्रिप इरिगेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे पाणीही वाचते आणि शेतीही चांगली होते. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदवणं गरजेचं आहे. मित्रांनो, नाव नोंदवताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमिनीचे लागणारे कागदपत्रे तसेच आधार खात्याची जी लिंक आहे ते बँक खाते असणं आवश्यक आहे. मित्रांनो, ही योजना फक्त खरी गरजूवंतांसाठीच ही मिळाली आहे. मित्रांनो, यामध्ये लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठीच यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. मित्रांनो, हे पैसे फक्त दररोज गरजांसाठी नव्हे तर शेतीच्या लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी वापरता येतात. मित्रांनो, शेतीसाठी जर पाहिलं तर शेतकरी ट्रॅक्टर किंवा इतर यंत्र घेऊन आपले काम जलद आणि कमी खर्चात करू शकतात. तसेच मजुरांना खर्चही वाचतो. मित्रांनो, शेतकरी आता सौर ऊर्जेवर चालणारे पंप वापरत आहेत. त्यामुळे वीज बिल कमी येते आणि पर्यावरणालाही त्रास होत नाही. पुढील काही काळात यामुळे खर्च कमी होतो आणि पीक हे जास्त मिळते. मित्रांनो, या योजनेचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण गावाला होतो. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हातात पैसे आल्यामुळे ते खरेदी विक्री करतात. यामुळे गावातले दुकानदार, सेवा देणारे लोक आणि व्यापाऱ्यांना काम मिळते आणि स्थानिक बाजारपेठेला गती मिळते. तसेच मित्रांनो, पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवन चांगले होते. मित्रांनो, या निधीमधून जर पाहिलं तर शैक्षणिक तसेच इतर गरजाही तसेच घरगुती गरजाही यामध्ये पूर्ण होऊ शकतात. मित्रांनो, भविष्यात ही योजना शेतकऱ्यांसाठी नवी संधी आहे आणि आर्थिक आधार मिळाल्याने ते जोखीम घेऊन नव्या पद्धतीने शेती करू शकतात. तसेच कृषी संशोधन आणि नवे प्रयोग यामध्ये वाढतील. पण मित्रांनो, या योजनेत काही अडचणी आहेत. वेळेवर पैसे न मिळणे, तसेच योग्य शेतकऱ्यांना लाभ न मिळणे, तसेच तांत्रिक अडचणी सोडवणे यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या सरकारची शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आहे. मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवन सुधारते आणि शेतीला नवी दिशा मिळते. तसेच शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता 30 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, केंद्र सरकारमार्फत ॲग्रिस्टॅग हा प्रकल्प राबवण्यात आलेला होता. यावरती ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा हप्ता मिळण्यापूर्वी या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आपला काढून घेणं आवश्यक आहे. तरच हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.